आज आपण लहान मुलांच्या टिफिनसाठी सकाळच्या गडबडीत होणारी एक चविष्ट आणि हेल्दी आणि लहान मुलांना इंटरेस्टिंग वाटणारी अशी आज आपण रेसिपी बनवत आहोत। या रेसिपीसाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। याच्यानंतर ज्या वाटीने तुम्ही गव्हाचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीने सगळ्यात पहिल्यांदा अर्धी वाटी आपल्याला यामध्ये पाणी घ्यायचं आहे। हे मी साधं पाणी यूज केलेलं आहे, कोणतंही कोमट वगैरे पाणी वापरलेलं नाही। जे रोज आपण रेग्युलर पिण्यासाठी पाणी वापरतो रूम टेम्परेचरचं तेच आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे। आता हे अर्धी वाटी पाणी घालून झाल्यानंतर आपल्याला परत अर्धी वाटी पाणी घालायचं आहे। याचं प्रमाण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। सोपी रेसिपी आहे, काहीच अवघड नाही। जर तुम्ही 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं असेल तर तुम्हाला 1 वाटी पाणी लागेल। जर तुम्ही 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं तर तुम्हाला 2 वाटी पाणी लागेल। याच्यानंतर हे पीठ छान असं आपल्याला मिक्स करायचं आहे। तुम्ही चमच्याच्या मदतीने करू शकता किंवा जर तुमच्याकडे बीटर असेल तुम्ही त्याने केलं तरी लगेच होईल आणि चमच्याने केलंसुद्धा लगेच होऊन जाते ही रेसिपी। या ज्या गाठी तुम्हाला दिसत आहेत यामध्ये या तुम्हाला पूर्ण गाठी फोडून घ्यायच्या आहेत आणि छान असं पातळ असं आपल्याला बॅटर तयार करायचं आहे। जास्तही पातळ नाही आणि जास्तही घट्टही नाही, मीडियम असं हे बॅटर आपण तयार करून घेतलेलं आहे। हे आता आपण साईडला ठेवून घेणार आहोत। याच्यानंतर इथे आपल्याला एक पॅन घ्यायचा आहे। त्यामध्ये जर तुमच्या मुलांना तेल आवडत नसेल तर तुम्ही बटर किंवा तूप इथे वापरलं तरीही चालेल। 1 चमचा तेल घ्यायचं, त्याच्यानंतर थोडीशी जिरे आणि मोहरी यामध्ये घालायची आहे। मोहरी जिरे छान असे तडतडल्यानंतर तुम्हाला यामध्ये घालायची आहे मटकी। इथे मी मोड आलेली मटकी घेतलेली आहे। तुमच्या घरात जर मटकी नसेल किंवा इतर कोणताही पदार्थ असेल मोड आलेला तुम्ही तो घेतला तरीही चालेल। ते छान असं तेलामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, हळद आणि मीठ घालून पुन्हा एकदा ते फ्राय करायचं आहे। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील। यामध्ये कोथिंबीर घालायची आहे। तुम्ही अशा प्रकारे अख्खीसुद्धा जे आपण खुडून कोथिंबीर घेतो ती घातली तरीही चालेल किंवा बारीक चिरून घातली तरीही चालेल। आता हे दोन्ही पदार्थ छान असे आपल्याला तेलामध्ये फ्राय करायचे आहेत। पूर्णही याला शिजवायचं नाही, ज्याप्रमाणे सॅलड वगैरे खातो आपण त्याचप्रमाणे हे करायचं आहे। अर्धी कच्ची मटकी जेव्हा शिजते तेव्हा तुम्हाला गॅस बंद करून घ्यायचा आहे, पूर्ण ही मटकी शिजवायची नाही। आता ही जी मटकी तुम्ही परतून घेतलेली आहे त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। आपण जे बॅटर तयार केलेलं आहे ते बॅटर असं मध्यभागी आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि हे जेव्हा तुम्ही बॅटर यामध्ये घालता तेव्हा तुम्हाला हे बॅटर पसरवून अजिबात घ्यायचं नाही। गॅसवरती तुम्हाला हे थोडंसं एका साईडने भाजून घ्यायचं आहे। इथे तुम्ही बटर, तेल किंवा तूप काहीही वापरलं तरीही चालेल। जेव्हा हे एका बाजूने छान असं फ्राय होतं त्याच्यानंतरच तुम्हाला ते पलटी करायचं आहे। तुम्हाला दिसत असेल बघा, अशा प्रकारे तुम्ही ओलादण्याच्या मदतीने ते दाबत भाजून घेऊ शकता, जेणेकरून ते छान असं सगळ्या बाजूने भाजलं जाईल। जेव्हा ते एका बाजूने भाजलं जाईल त्याच्यानंतर तुम्हाला ते पलटी करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते दुसऱ्या बाजूनेही छान असं भाजलं जाईल। तुम्हाला दिसत असेल बघा, खूप छान असं दिसायलाही खूप छान दिसतं आणि याची चवसुद्धा खूप छान लागते। इथे तुम्हाला चपातीचं पीठ मळावं लागत नाही किंवा लाटावी लागत नाही चपाती। अशा प्रकारे तुम्हाला हे बनवून घ्यायचं आहे। रेसिपी इथे संपत नाही कारण मुलं चपाती भाजी खायला नाक मुरडतात। सो अशा प्रकारे तुम्हाला हे 2 छोट्या छोट्या चपात्या तयार करून घ्यायच्या आहेत। छान अशा त्या तुम्हाला क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत। याच्यानंतर तुम्हाला मुलांसाठी एक छान अशी इंटरेस्टिंग रेसिपी बनवायची आहे। जेव्हा हे तुमचे पराठे किंवा तुम्ही चपाती म्हणू शकता हे भाजून होतात तेव्हा तुम्हाला ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे। तुम्हाला दिसत असेल बघा, दिसायला ही खूप छान दिसते आणि इंटरेस्टिंग रेसिपी असल्यामुळे मुलांना ही खूप रेसिपी आवडते। डबा अजिबात रिकामा आणत नाही। अशा प्रकारे तुम्हाला पेपर फॉईल घ्यायची आहे, जेणेकरून हे जे आपण पदार्थ तयार करणार आहोत तो छान असं गरम असा राहिला पाहिजे, जेणेकरून मुलांना टिफिन खाताना ते गरम मिळालं पाहिजे, थंड झालं नाही पाहिजे। सो अशा प्रकारे जी एक चपाती केलेली आहे ती उलटी करून ठेवायची आहे त्या ॲल्युमिनियम फॉईलवरती। त्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे चीजची स्लाईस घ्यायची आहे। जर तुमच्याकडे चीज स्लाईस अवेलेबल नसेल, दुसरं कोणतंही अवेलेबल असेल तुम्ही ते घेऊ शकता। अशा प्रकारे ही स्लाईस मध्यभागी ठेवायची आणि त्याच्यानंतर आपण जी मटकीची भाजी तयार केलेली आहे ती अशा मध्यभागी उभट आकाराची भरून घ्यायची आहे। त्याच्यानंतर ही चपाती आपल्याला रोल करून घ्यायची आहे। तुम्हाला दिसत असेल बघा, दिसायलाही खूप छान दिसते आणि चवीलाही खूप छान लागते। हे जे रोल आहे तो थोडासा असा बाहेरच्या बाजूला काढायचा आहे आणि त्याच्यावरती अशी ॲल्युमिनियम फॉईल आपल्याला रोल करायची आहे आणि जी
ॲल्युमिनियम फॉईल खालच्या बाजूला जी एक्स्ट्राची राहते ती अशा प्रकारे दुमडून घ्यायची आहे, जेणेकरून मुलांना हातामध्ये पकडाल ते सोपं जाईल आणि दिसायलाही खूप छान दिसतं. अशा प्रकारे तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये ही रेसिपी देऊ शकता. याच्याबरोबर टोमॅटो सॉस किंवा एखादी कोणतीही चटणी तुम्ही देऊ शकता, जेणेकरून मुले टिफिन अजिबात परत आणणार नाही. चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा. आज मी तुमच्यासाठी 15 मिनिटात एकदम घट्ट दही कसं बनवायचं झटपट अशी एक ट्रिक घेऊन आलेली आहे. ही रेसिपी करायला सोपी आहे. एकदम तुमचं दही पाण्यासारखं होणार नाही. तुमच्याकडे कधी कधी वेळ नसतो दही लावण्यासाठी, तेव्हा तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता. या रेसिपीसाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथे 1 कप दूध घ्यायचं आहे. हे मी मोठा कप दूध घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार, तुमच्या क्वांटिटीनुसार दही किती बनवायचं आहे त्याच्यानुसार तुम्ही दूध कमी जास्त करू शकता. आता आपल्याला घट्ट दही कसं बनवायचं 15 मिनिटात, याच्यासाठी काही टिप्स आहेत त्या तुम्ही फॉलो करायच्या आहेत. हे जे आपण दूध घेतलेलं आहे ते पाण्यासारखं असं हे मी दूध घेतलेलं आहे. कधी कधी जेव्हा आपल्या घरी दूध येतं तेव्हा खूपच ते पातळ असतं, तेव्हा आपल्याला दही कसं लावायचं हे आज आपण बघणार आहोत. हे 1 कप जे दूध आहे ते आपल्याला सुरुवातीला उकळत ठेवायचं आहे. यामध्ये जे पाण्याचं प्रमाण आहे ते आपल्याला पूर्णपणे घालवायचं आहे, जेणेकरून आपलं घट्ट दही तयार होईल. कधी कधी काय होतं, जेव्हा घरी दूध येतं तेव्हा दूधवाला सुद्धा यामध्ये पाणी मिसळतो, त्यामुळे दूध खूपच पातळ होतं. आता हे दूध आपण उकळायला ठेवलेलं आहे. एका साईडला इथे आपल्याला मातीचं भांडं घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी 2 मातीची छोटी छोटी मडकी घेतलेली आहे. तुम्हाला दिसत असेल बघा. तुमच्याकडे कुल्लड असेल किंवा असं छोटं मटकं असेल किंवा मोठं मटकं असेल, तुम्ही ते घेऊ शकता. हे मटकं आपल्याला सगळ्यात आधी छान असं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आणि ते वाळवून घ्यायचं आहे. याच्यानंतर इथे आपल्याला 1 ते 1.5 चमचा मुरवण घ्यायचं आहे, म्हणजे दही घ्यायचं आहे. आणि हे जे मुरवण रावायचं जे दही आहे ते थोडंसं पातळ असेल तरीही चालेल, घट्टच घ्यावं असं काही नाही. सगळ्यात पहिल्यांदा हे जे आपण दही घेतलेलं आहे ते असं थोडंसं फेटून घ्यायचं आहे, म्हणजेच यामधल्या ज्या गाठी आहेत त्या आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत. ही रेसिपी तुम्ही कधीही ट्राय करू शकता. झटपट होणारं दही आहे आणि एकदम घट्ट असं दही तयार होतं. थोड्याफार काही टिप्स आहेत त्या तुम्ही फॉलो करायच्या आहेत, जेणेकरून अशा प्रकारे तुमचं घट्ट दही तयार होईल. इथे आपल्याला एक ब्रश घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे अशा प्रकारचा ब्रश नसेल तर तुम्ही हाताचा सुद्धा वापर करू शकता. हे जे आपण दही म्हणजे जे आपण मुरवण घेतलेलं आहे ते फेटून घेतलेलं आहे, ते जे मुरवण आहे ते आपल्याला अशा प्रकारे त्या मुरवणमध्ये हा ब्रश बुडवून घ्यायचा आहे. आणि हे जे आपण छोटंसं मटकं घेतलेलं आहे त्या मटक्याला आपल्याला सगळ्या बाजूने ते लावून घ्यायचं आहे. तुम्हाला दिसत असेल बघा. हे का लावायचं, तर जर तुम्हाला जर एकदम घट्ट असं दही लावायचं असेल, तुमची इच्छा असेल की आपलं एकदम घट्ट दही तयार व्हावं, सो त्याच्यासाठी हे आपल्याला आतल्या बाजूने असं मुरवण लावून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे असं छोट्या प्रकारचं मातीचं मटकं नसेल तर तुम्ही जर एखादं स्टीलचं भांडं घेतलं तरीही चालेल. तर तुम्हाला प्रश्न पडेल की स्टीलच्या भांड्याला सुद्धा अशा प्रकारे मुरवण लावायचं का, तर नाही. हे आपण मातीचं मटकं घेतलेलं आहे, जेणेकरून हे पाणी आतल्या बाजूने शोषून घेईल, त्याच्यासाठी आपण हे लावलेलं आहे. जर तुम्ही स्टीलच्या भांड्यामध्ये लावत असाल तर अशा प्रकारे आतल्या बाजूने मुरवण नाही लावलं तरीही चालेल. आता हे जे आपण दूध उकळायला ठेवलेलं आहे तुम्हाला दिसत असेल बघा, छान असं उकळलेलं आहे. आणि ही जी वाफ वरती चाललेली आहे ती यामध्ये जे दुधातलं पाणी आहे ते त्याचं बाष्पीभवन होत आहे. सो अशा प्रकारे आपल्याला हे दूध आटवून घ्यायचं आहे. तुम्हाला दिसत असेल बघा, दूध असं घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. जास्त वेळ लागत नाही. जर तुमचं जास्तच दूध पातळ असेल तर 5 ते 6 मिनिटे तुम्हाला लागू शकतात. आणि जर तुमचं दूध मीडियम असेल तर तुम्हाला 2 ते 3 मिनिटातच हे जे तुमचं दूध आहे ते घट्ट व्हायला सुरुवात होते. आता आपण गॅस बंद करायचा आहे, कारण दूध हे घट्ट झालेलं आहे आणि पाणी निघून गेलेलं आहे. गॅस बंद केल्यानंतर आपण जे मुरवण घेतलेलं आहे ते 1 चमचा या दुधामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. गॅस बिलकुल चालू ठेवायचा नाही. गॅस जेव्हा बंद करता तुम्ही तेव्हाच तुम्हाला हे ॲड करायचं आहे आणि अशा प्रकारे ते मिसळवून घ्यायचं आहे, जेणेकरून ते दुधामध्ये एकजीव होईल. हे दूध आपल्याला थोडंसं थंड करायचं आहे, कोमट असं करायचं आहे. दूध जेव्हा तुमचं थंड होईल त्याच्यानंतर परत 1 चमचा आपल्याला मुरवण यामध्ये टाकायचं आहे, जेणेकरून ते परत एकदा छान असं दूधसुद्धा तुम्हाला मिक्स करायचं आहे. ही रेसिपी नक्की एकदा घरी ट्राय करा, आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती. कारण हे दही खूप छान असं घट्ट असं लागतं. तुम्ही याची कढी बनवू शकता किंवा एखाद्या रेसिपीमध्ये सुद्धा मॅरिनेशनसाठी हे दही तुम्ही यूज करू शकता किंवा असंच खाल्लं तरीही चालेल, कारण मातीच्या भांड्यामधलं जे दही असतं त्याची चव खूप छान असते. सो जर तुमच्याकडे नसेल मातीचं भांडं तर तुम्ही दुसऱ्या भांड्यात लावलं तरीही चालेल. आता आपण जे मुरवण लावलेलं मडकं होतं ते तुम्हाला दिसत असेल बघा, जे दहीमध्ये पाणी होतं ते मडक्याने पूर्णपणे शोषून घेतलेलं आहे. सो अशा प्रकारे तुम्हाला हे आता भांडं घ्यायचं आहे. पूर्णपणे पाणी या मडक्याने शोषून घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर चिनी मातीचं वगैरे भांडं असेल तुम्ही ते घेऊ शकता, पण मडक्याचं जर तुम्ही घेतलं तरीही चालेल. ही जे मी कप घेतलेला आहे जो तुम्हाला कुल्लड दिसत आहे हा चिनी मातीचा आहे. सो अशा चिनी मातीच्या भांड्याच्या जागी अशा प्रकारचं जर तुमच्याकडे मातीचं असेल तर तुम्ही ते घ्या,
पण हे घेऊ नका, कारण आपण हे कुकरमध्ये ठेवणार आहोत. सो त्याच्यासाठी चिनी मातीचं कोणतंही भांडं तुम्ही वापरू नका. मातीचं, स्टीलचं, जर्मलचं वापरलं तरीही चालेल. हे जे दूध आहे ते आता आपण या मडक्यामध्ये ओतून घेतलेलं आहे. याच्यानंतर आपल्याला एक पेपर फॉईलचा तुकडा घ्यायचा आहे, जेणेकरून या पेपर फॉईलने जी आपण आता याच्यामध्ये वाफ तयार होणार आहे, जो गरमपणा तयार होणार आहे तो बिलकुल बाहेर येणार नाही. त्याच्यासाठी आपण ही पेपर फॉईल यूज केलेली आहे, कारण जी काही गरमी आहे ती आतमध्येच राहिली जाईल आणि बाहेर येणार नाही आणि लगेच आपलं दही तयार होईल. याच्यासाठी आपण ही पेपर फॉईल लावलेली आहे. इथे आपल्याला एक कुकर घ्यायचा आहे. तुमच्याकडे जो कुकर अवेलेबल असेल तो तुम्ही घेऊ शकता, छोटा किंवा मोठा. त्यामध्ये फक्त तुमचं भांडं नीट बसलं पाहिजे याच्या प्रमाणात तुम्हाला तो कुकर घ्यायचा आहे. कुकरमध्ये 1 ते 1.5 ग्लास तुम्हाला पाणी घालायचं आहे आणि अशा प्रकारे होलवाली जर तुमच्याकडे जाळी असेल ती तुम्ही कुकरच्या तळाशी ठेवू शकता आणि जर नसेल तर तुम्ही एखादी डिश चपटी आकाराची ठेवली तरीही चालेल. तुम्हाला दिसत असेल बघा, पाणी आता उकळायला लागलेलं आहे. सो आपण जो मटका घेतलेला आहे दह्याचा, दूध ओतलेला, तो मटका आपल्याला याच्या मध्यभागी ठेवायचा आहे. आणि याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, कुकरचं जे झाकण असतं ते झाकण घ्यायचं आहे आणि ते झाकण आपल्याला यामध्ये लावून घ्यायचं आहे आणि शिट्टी काढायची आहे. इथे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, शिट्टी बिलकुल ठेवायची नाही आणि 15 मिनिटे मीडियम आचेवरती तुम्हाला हे असंच ठेवायचं आहे. 15 मिनिटे झाल्यानंतर आपल्याला हे 15 मिनिटानंतर थोडासा कुकर थंड होऊन द्यायचा आहे आणि त्याच्यानंतरच तुम्हाला हे झाकण काढायचं आहे. अगोदर काढू नका, नाही तर वाफ तुमच्या तोंडावरती येईल. सो त्याच्यासाठी थोडंसं थंड झाल्यानंतरच काढायचं आहे. मी थंड झाल्यानंतर काढलेलं आहे, फक्त थोडीशीच वाफ यामध्ये शिल्लक आहे. त्याच्यानंतर हे थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे. कुकरमधून तुम्ही जेव्हा बाहेर काढता हे मटकं, त्याच्यानंतर तुम्हाला ते 10 ते 15 मिनिटासाठी थंड होऊन द्यायचं आहे आणि नंतरच हे पेपर फॉईल याच्यावरची काढायची आहे. तुम्हाला दिसत असेल बघा, खूप छान असं घट्ट दही तयार झालेलं आहे. आता आपण हे चमच्याच्या मदतीने काढणार आहोत. जर तुम्हाला थंड दही खायचं असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून सुद्धा हे दही खाऊ शकता. तुम्हाला दिसत असेल बघा, एकदम पातळ पाण्यासारख्या दुधाचं आपण हे घट्ट असं दही तयार केलेलं आहे. चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा. जेव्हा आपल्याकडे इडलीचा कुकर नसतो इडली बनवण्यासाठी, पण आपली इच्छा खूप असते की मऊ अशी लुसलुशीत जाळीदार इडली आपल्याला बिना इडलीच्या कुकरशिवाय कशी बनवता येईल, तेव्हा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता. किंवा इडलीचा कुकर असून सुद्धा तुम्ही अशा प्रकारची रेसिपी ट्राय करू शकता. खूप छान मस्त लुसलुशीत मऊ अशी इडली होतात. ही इडली बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथे 1 कप दही घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हे जे दही आहे ते आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून यामध्ये ज्या गाठी आहेत त्या फुटल्या पाहिजेत आणि एकदम क्रीमी असं आपलं दही तयार झालं पाहिजे. त्याच्यानंतर यामध्ये आपल्याला 1 वाटी पाणी घालायचं आहे. पाणी जेव्हा आपण या दह्यामध्ये घालतो त्याच्यानंतर ते छान असं फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या इडली अशा फ्लफी अशा तयार होतात. त्यानंतर 1 चमचा तूप घालायचं किंवा तुम्ही ते तेलसुद्धा घालू शकता, जेणेकरून इडलीला असा मऊपणा येतो. इडली आपली ड्राय बनत नाही. जर तुम्ही यामध्ये तेल किंवा तूप घातलं नाही तर तुमच्या ड्राय अशा इडल्या तयार होतील. सो त्याच्यासाठी तुम्हाला इथे तेल किंवा तूप वापरायचं आहे. याच्यानंतर इथे आपल्याला 1 कप रवा घ्यायचा आहे. इथे मी थोडासा मीडियम असा रवा वापरलेला आहे. जर तुमच्याकडे एकदम जाड असा रवा असेल तर तो तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता. आणि आपण जे दह्याचं पाणी केलेलं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला हा रवा घालून घ्यायचा आहे. या रव्याची जी क्वांटिटी आहे ती कमी जास्त होऊ शकते. जर तुमच्या घरात जास्त फॅमिली मेंबर्स असतील तर तुम्ही रव्याची क्वांटिटी वाढवली तरीही चालेल, किंवा तुमच्या घरात जर कमी फॅमिली मेंबर्स असतील तर तुम्ही या रव्याची क्वांटिटी कमीसुद्धा करू शकता. सगळ्यात पहिल्यांदा अशा प्रकारे तुम्हाला हा रवा या पाण्यामध्ये मिक्स करायचा आहे. इथे तुम्हाला पाण्याचं प्रमाण लक्षात ठेवायचं आहे. जर तुम्ही 1 कप रवा घेतला असेल तर तुम्हाला 1 कप पाणी घ्यावं लागेल. पण तुम्हाला 1 कप पाणी केव्हा घ्यायचं आहे, जेव्हा तुमचा रवा एकदमच जाड असेल तेव्हा तुम्हाला घ्यायचा आहे. सो 1 वाटी रवा घेतला म्हणजेच 1 वाटी पाणी घ्यायचं असं नाही. तुम्ही यामध्ये थोडं थोडं पाणी घालत आपल्या अंदाजानुसार हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यानंतर चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचं आहे. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर मी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील. सो अशा प्रकारे आता हे आपलं मिक्स करून झालेलं आहे पीठ. हे आपण 10 ते 20 मिनिटासाठी साईडला ठेवणार आहोत. जर तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर तुम्ही कमी वेळ ठेवलं तरीही चालेल. याच्यानंतर इथे आपल्याला एक पातेलं घ्यायचं आहे मोठ्या आकाराचं. त्यामध्ये आपल्याला 2 ते 2.5 ग्लास पाणी ओतायचं आहे. गॅस चालू करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतरच तुम्हाला ही जी आपण आळूवडी बनवण्यासाठी चाळणी वापरतो किंवा तुम्ही दुसऱ्या कोणत्याही कामासाठी वापरत असाल ती आपल्याला इथे स्टीलची चाळणी घ्यायची आहे. तुमच्याकडे दुसऱ्या कोणत्याही मेटलची असेल, जर्मलची वगैरे, तुम्ही ती घेतली तरीही चालेल.
या चाळणीला आपल्याला आतल्या बाजूने तेल लावून घ्यायचं आहे। अशा प्रकारे तुम्ही ब्रशच्या मदतीने लावू शकता किंवा हाताने लावलं तरीही चालेल। आता 20 मिनिटे झालेली आहेत। रवा छान असा आपला भिजलेला आहे, एकदम मऊ असा तयार झालेला आहे। सो आता तो थोडासा आपल्याला मिक्स करायचा आहे जेणेकरून आपल्याला पिठाची कन्सिस्टन्सी समजते। त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला 1 कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। हे जे गव्हाचं पीठ आहे जे आपण रोज चपाती बनवण्यासाठी वापरतो ते हे गव्हाचं पीठ आहे। हे पीठ घालायचं आहे आणि याच्यानंतर ते छान असं मिक्स करायचं आहे। तुम्ही चमच्याच्या मदतीने करू शकता किंवा हाताच्या मदतीने मिक्स केलं तरीही चालेल। पीठ मिक्स करून झाल्यानंतर तुम्हाला दिसत असेल बघा, अशा प्रकारची ही कन्सिस्टन्सी आहे। याच्यानंतर तुम्हाला अर्धा चमचा इनो घालायचा आहे, कारण इनो घातल्याने इडली छान अशी सॉफ्ट तयार होते। तुमच्याकडे इनो नसेल तुम्ही खायचा सोडा वापरला तरीही चालेल। आता हे जे भांडं आहे आपण ठेवलेला ही चाळणी ती छान अशी गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारच्या मिनी इडल्या सुद्धा तुम्ही करू शकता। जर तुम्हाला मिनी इडल्या करायच्या नसेल, मोठी करायची असेल तर तुम्ही जास्त पीठ यामध्ये घातलं तरीही चालेल। इथे आपण सगळ्यात पहिल्यांदा मिनी इडल्या बनवणार आहोत, त्याच्यामुळेच इथे आपण छोट्या आकाराच्या इडल्या घातलेल्या आहेत। सो अशा प्रकारे या आपण आता मिनी इडल्या बनवून घेणार आहोत। आणि या जेव्हा मिनी इडल्या तयार होतील त्याच्यानंतर आपण ज्या मोठ्या रेग्युलरवाल्या इडल्या असतात त्या आपण यामध्ये बनवणार आहोत। लहान मुलांसाठी या मिनी इडल्या खूप छान असतात, त्यांना दिसायलाही खूप छान दिसतात त्या आणि लहान मुले आवडीने खातात किंवा त्यांना अशा नवीन वस्तूंची म्हणजेच पदार्थांची खूप त्यांना आवड असते। नवीन एखादं इंटरेस्टिंग, दिसायला छान आणि चवीलाही छान असणाऱ्या गोष्टी त्यांना खूप आवडतात। सो तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की घरी ट्राय करा, आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती। अशा प्रकारे आपण जेवढे यामध्ये आकार आहे, जेवढी जागा आहे त्याप्रमाणे तुम्ही इडल्या घालू शकता। तुमच्या इच्छेनुसार आहे, कमी जास्त कसंही घालू शकता। जेव्हा आपल्या इडल्या शिजून होतात त्याच्यानंतर यावरचं झाकण काढायचं आहे, तुम्हाला दिसत असेल अशा प्रकारे तुम्ही टच करून बघू शकता की आपली इडली शिजली आहे की नाही। जेव्हा इडली शिजून जाते तेव्हा आपल्याला गॅस बंद करायचा आहे। ह्या ज्या इडल्या आहेत आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या इडल्यात आपण कशा काढायच्या। काढायला काहीच अवघड नाही, अजिबात त्या इडल्या तुटत सुद्धा नाहीत काढताना। अशा प्रकारे सॉफ्ट आणि स्पंजी अशा आपल्या इडल्या तयार होतात। ही रेसिपी एकदा नक्की घरी ट्राय करा। ही तुम्ही चटणी बरोबर खाऊ शकता किंवा अशीच कोरडी खाली फ्राय करून तरीही चालेल। अशा प्रकारे छोटंसं असं चमचा घ्यायचा आहे, तुम्ही उलातनं घेऊ शकता आणि त्या उलातण्याच्या मदतीने तुम्हाला या इडल्या काढून घ्यायच्या आहेत। या तुम्ही थंड झाल्यावर सुद्धा काढू शकता, गरम काढल्या तरीही चालतील, काहीच प्रॉब्लेम नाही। फक्त थंड झाल्यानंतर काढा जेणेकरून तुम्हाला ह्या इडल्या काढताना भाजणार नाही आणि छान अशा सुट्ट्या होतील। गरम थोड्याफार त्या चिकटल्या जातील, कारण नेहमीच्या ज्या सुद्धा आपल्या इडल्या असतात त्या सुद्धा गरम चिकटल्या जातात। सो अशा प्रकारे आज आपण ही एकदम छोटी मिनी इडली, एकदम पातळ अशी इडली बनवलेली आहे, कारण ही चवीला खूप छान लागते। ज्या आपण नेहमी नॉर्मल इडल्या खातो त्याच्यापेक्षा ही चवीला खूप छान लागते। सो अशा प्रकारे ही इडली तुम्ही नक्की एकदा ट्राय करा, आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती। हे तुम्ही चटणीबरोबर सर्व करू शकता। जर तुम्हाला मोठ्या इडल्या बनवायच्या असतील तर तुम्ही यामध्ये 1 ते 2 इडल्या सुद्धा बनवू शकता, कारण यामध्ये जेवढी जागा आहे तेवढंच आपण यामध्ये पीठ घालू शकतो। सो जर तुम्हाला मोठ्या बनवायच्या असतील तर 2 ते 3 या चाळणीच्या आकारामध्ये बनवू शकतात। अशा प्रकारे हे आपण मोठ्या इडल्या तयार करून घेतलेल्या आहेत। सो ही रेसिपी तुम्ही पुदिन्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता, टोमॅटो सॉस तुम्हाला जी आवडेल त्या चटणीबरोबर तुम्ही खाऊ शकता। चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये।